हाय, कुकिंग विथ मीनाक्षी चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपणासाठी पावभाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे। तर पावभाजीसाठी काय काय इन्ग्रेडियंट लागतात हे सगळं मी पुढे स्टेप बाय स्टेप सगळं दाखवते। सर्वप्रथम मी बटाटे सालून घेतले, नंतर शिमला घेतली, नंतर फ्लावर घेतलं, नंतर मटार पण घेतात, नंतर कांदा कट करून घेतला, नंतर टोमॅटो घेतले, आलं लसूण कट करून घेतलं। या गोष्टी मी कांदा टोमॅटो आलं लसूण हे मी मिक्सरमधून काढणार आहे। नंतर वरून खाण्यासाठी कच्चा कांदा आणि लिंबू। आता सर्वप्रथम कुकर ठेवला गॅसवरती, त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या धुवून आपण शिट्टी घेणार, कमीत कमी 3 शिट्ट्या घ्यायच्या। आता बघा मी त्याच्यात हे सर्व टाकते, फ्लावर, शिमला, मटार आणि बटाटे हे सगळं टाकून होतंय। हे सर्व टाकून झालं की त्याच्यात मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी, कारण पावभाजी शिजतानाच पावभाजीमध्ये पाणी टाकायचं असतं। वरून जर पाणी ॲड केलं, ज्यावेळेस आपण फायनल ती भाजी करतो त्यावेळेस जर मसाल्यात मिक्स करताना वरून पाणी टाकलं तर ते पाणी बाजूला आणि भाजी बाजूला होते। त्याच्यात शिजतानाच मीठ टाकायचं। शिजताना मीठ टाकलं की ते सगळ्या भाज्या ते मीठ शोषून घेतात आणि भाजीला छान चव येते। कुकरचं झाकण लावून दिलं। आता ह्या साईडला मी आलं लसूण यांची पेस्ट बनवणार। नंतर हिंग, हळद, लाल तिखट आणि पावभाजीचा मसाला घेतलेला आहे मी प्रमाणात घेतलं। 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे पावभाजीचा मसाला। गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यात हे मसाले टाकले। नंतर जी आलं लसूणची पेस्ट केली ती टाकली। नंतर मी कांदा टोमॅटोची प्युरी किंवा पेस्ट करून पण टाकणार। मी मधूनच त्याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करते। हे सगळं कोथिंबीर शिजल्या तेलात फ्राय झाले ना, त्याची चव पण थोडीशी वेगळी येते, भाजीला छान लागते। हे बघा आता हे सगळं झालं। याच्यामध्ये मी काय केलं, तेल सुटेपर्यंत ते आलं लसूण टोमॅटो कांद्याची प्युरी फ्राय करून घेतली। तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये जे साईडला आपण कुकरमध्ये भाज्या लावल्या होत्या त्या सगळ्या भाज्या 3 शिट्ट्या घेतल्यानंतर त्या झाकण काढलं, थंड झाल्यानंतर त्या मॅश केल्या आणि ते मी या मसाल्यामध्ये टाकलं। आणि बघा कशी घट्ट पावभाजी तयार झाली। वरून पाण्याचा एकही थेंब नाही टाकला, फक्त मी शिजताना त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। आता साईडला मी एक तवा ठेवला किंवा पॅन ठेवला, त्याच्यावरती मी तेल टाकलं, तेल नाही तूप वापरलं। बऱ्याच ठिकाणी बटर वापरलं जातं ऑलमोस्ट, पण मी बटर न वापरता मी गावरान तूपच वापरत आलेले आहे पहिल्यापासून आणि छान लागतं। तुम्ही पण एकदा याचं गावरान तूप टाकून पाव फ्राय करून बघा। ते पाव मी दोन्ही बाजूने चांगले शेकून घेणार आहे, थोडेसे प्रेस करून शेकवणार आहे। बघा त्याला आता जेव्हा मी पलटी करेल तेव्हा त्याचा कलर बघा किती छान दिसतोय। आता हे क्रिस्पी पण झाले, एक थोडासा डागला आहे, क्रिस्पी पण झाले। बघा किती मस्त ते प्रेस केल्यामुळे किंवा दाबल्यामुळे छान भाजले दोन्ही साईडनी। आता हे सर्व आपण प्लेटमध्ये सर्व करणार। बघा मी सर्व या गोष्टी सर्व केल्या, त्याच्यामध्ये वरून तूप टाकलं। अशा प्रकारे मित्रांनो पावभाजी तयार झाली। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।